पुण्यात राजकीय दादागिरी पाहायला मिळते। दादागिरी मोडून काढणारच जो त्या सोबत येईल त्यांचं स्वागत। फडणवीसांचा रोख कुणाकडे? राज्यात कुठेही दादागिरी खपवून घेणार नाही, तसं होत असल्यास मकोका लावण्याच्या सूचना। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा। पुणे एमआयडीसीत अजितदादांची दादागिरी आहे का? नाव जाहीर करावं। आमदार रोहित पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल। प्रकल्पाला विरोध केल्यास अर्बन नक्षलच्या नावाखाली अटक करणार असा कायदा। एकदा अटक करून दाखवाच, राज ठाकरेंचं सरकारला चॅलेंज। अर्बन नक्षल सारखे वागाल तर तुमची अटक होईल। जनसुरक्षा कायद्यावरून केलेल्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर। यवतमधील आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या आरोपीला 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी। हिंसाचारादरम्यान आंदोलकांकडून गाडीची तोडफोड आणि जाळपोळ केल्याची घटना। परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता, जमावबंदी लागू। भगवा दहशतवाद ऐवजी हिंदू दहशतवाद म्हटलं पाहिजे। मालेगाव बॉम्बस्फोटावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य वादात। भारतातील सर्वात पहिला दहशतवादी नथुराम गोडसे असल्याचंही भाष्य। आम्ही हिंदू धर्माला मानणारे, सनातन धर्मानं भारताचं वाटोळं केलं। सनातनी विकृत आहेत हे म्हणायला घाबरत नाही, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पंतप्रधान मोदींना गोवण्याचा कट होता। मोदी आणि योगी आदित्यनाथ यांची नावं घेण्यासाठी दबाव होता। निर्दोष मुक्ततेनंतर साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचा खळबळजनक खुलासा। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 1600 रुपयांनी वाढ। सोन्याचे दर जीएसटीसह प्रति तोळा 1,02,500 रुपयांवर, तर चांदीसाठी प्रति किलो 1,15,000 रुपये मोजावे लागणार।